सारखेच कांदे पोहे न खाता पोह्यांपासून हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा. 1 वाटी पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून पाव वाटी रवा, अर्धी वाटी दही घातली, मिक्स करून 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. यात आता कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, काळी मिरी पूड घातली. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छोट्या छोट्या आकाराचे हे गोळे तयार करून घ्यायचे. जर तुम्हाला असे छोटे गोळे बनवायचे नसतील तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये सुद्धा याचे गोळे बनवून ते तुम्ही नंतर कट करून घेऊ शकतात. आता मी इथे एका चाळणीला तेल लावून त्यावर हे गोळे ठेवून घेतले. 10 मिनटं चांगले वाफवून घ्यायचे. त्यानंतर बघू शकता असेच तुम्ही हे सर्व करू शकतात. पण मी इथे एक त्याला छोटासा तडका देणार आहे. त्यामध्ये मोहरी, हिंग, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, एक हिरवी मिरची घातली, सांबार मसाला आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट घातलं, ज्याने रंग छान येईल, जे की तिखटाला कमी असतं. व्यवस्थित मिक्स करून घेतले. मस्तच एखाद्या चटणीसोबत सर्व करायची. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.